श्री स्वामी समर्थ सर्वांना। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि त्यामुळं खिडकीतून उजेड जो आहे तो खूप कमी येतोय आणि लाईटच्या उजेडामध्ये इतका व्हिडिओ जो आहे तो क्वालिटी जी आहे ती व्यवस्थित येत नाही, थोडंसं पांढरं पांढरं दाखवतोय। तर हा असो, व्हिडिओ क्वालिटीकडे थोडंसं दुर्लक्ष करा। आणि या व्हिडिओमध्ये मी त्या सर्व गोष्टी शेअर करणार आहे ज्या की मी 3 महिन्यापूर्वी माझ्या मेन चॅनलवरती, सोलापुरी ताई या चॅनलवरती सांगितलं होतं की मला काय झालं होतं, कोणत्या सर्जरी झाल्या या संदर्भात एक व्हिडिओ प्रॉपर बनवेन आणि त्यामध्ये तुम्हाला कळेल की कोणत्या सर्जरी वगैरे झालेल्या आहेत। तर बघा, 3 महिने होऊन गेलेले आहेत। या मागचा उद्देश काय होता की म्हणजे 3 महिने घेण्यामागचा उद्देश काय होता की प्रॉपर व्यवस्थित नीट जेव्हा होईल तेव्हा सगळं काही शेअर करावं, कारण की चुकीची माहिती कोणापर्यंत पण पोहोचू नये, हा माझा उद्देश होता। आणि आता 3 महिन्यानंतर असं वाटतंय की जवळपास 99% मी पूर्ण बरी आहे, फिट आहे आणि त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो बनवते। तर बघा, गेल्या 3.5 वर्षापासून एक त्रास मला चालू होता आणि मी खूप दुर्लक्ष केलं त्या त्रासाकडे। तर त्रास कोणता होता की अचानक पोटामध्ये दुखायचं आणि इतकं दुखायचं की असं म्हणजे बसायला पण होत नव्हतं, चालायला पण होत नव्हतं आणि झोपायला सुद्धा होत नव्हतं। एवढा त्रास, कंटिन्यू त्रास चालू असायचा। साधारणतः 3-4 तास हा त्रास असायचा आणि त्याच्यानंतर काही नसल्यासारखं, म्हणजे काय होत होतं का नाही असंच वाटायचं। म्हणजे अचानक चालू व्हायचं आणि अचानक हा त्रास जो आहे तो बंद व्हायचा। असं साधारण 1 वर्षभर चाललं। छोट्या मोठ्या डॉक्टरांकडे आम्ही दाखवलं, बऱ्याच डॉक्टरांकडे, आणि तात्पुरता इलाज जो होता तो आम्ही करत होतो। असं वाटायचं की काहीतरी झालं असेल थोडंफार, एवढा काय कोणाला विचारच आला नाही की प्रॉब्लेम जो आहे तो एवढा मोठा आहे। आणि काही डॉक्टरांनी सांगितलं पण नाही की तुम्ही मोठ्या डॉक्टरांकडे जावा, स्पेशलिस्टकडे जावा वगैरे, असं काही सांगितलं नाही। कारण काय होत होतं की औषधावरती म्हणजे तात्पुरतं बरं वाटायचं आणि परत 1-2 महिने गेले की परत तो त्रास चालू व्हायचा। असं करून माझे साधारणतः 1 वर्ष तर असंच केलं की मी कुठल्याही मोठ्या डॉक्टरांकडे दाखवलं नाही, स्पेशलिस्टला दाखवलेलं नाही। त्याच्यानंतर काही गोष्टी लक्षात यायला लागल्या की तात्पुरता त्रास जो आहे तो बंद होतोय आणि त्याच्यानंतर परत तोच त्रास जो आहे तो चालू होतोय। हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आमच्या सोलापूरच्या म्हणजे लेडीज स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्याकडे आम्ही गेलो, झांबरे मॅडम म्हणून, त्यांच्याकडे गेलो। त्यांनी मला सांगितलं की आतडे खूप फुगलेले आहेत आणि म्हणजे सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर लक्षात आलं की आतडे खूप फुगलेले आहेत आणि विषबाधेची शक्यता मला वाटते, कारण की एवढे आतडे फुगण्याचं कारण काही लक्षात येत नाहीये, पण विषबाधा असण्याची शक्यता आहे, असं त्या बोलल्या। त्याच्यानंतर बरंच काही झालं आणि त्याच्यानंतर औषधं वगैरे त्यांनी चालू केली। साधारणतः 3 ते 4 महिने परत मला त्रास जो आहे तो झाला नाही आणि परत पुन्हा खूप जास्त त्रास चालू झाला। परत मॅडमकडे गेलो, झांबरे मॅडमकडेच, आणि त्याच्यानंतर परत दाखवलं। त्यांनी त्यांच्या परीने सगळे प्रयत्न केले आणि शेवटी म्हणजे असं लक्षात आलं की इथं अल्ट्रासाऊंड करावं लागेल। म्हणजे यामध्ये सुद्धा 1 वर्षभर गेलाच असेल, वर्ष नाही 8-9 महिने तर गेले असतील अल्ट्रासाऊंड करण्यापर्यंत येईपर्यंत। मग त्यांनी आम्हाला दुसऱ्या देशमुख का देशपांडे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पाठवलं। दुसऱ्या दिवशी आम्ही अल्ट्रासाऊंड वगैरे केलं, सगळं काही लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं त्यांना की पोटामध्ये म्हणजे पित्ताशयामध्ये खडे आहेत आणि त्याची साईज जी आहे ती खूप मोठी आहे, हे त्यांच्या लक्षात आलं। आणि त्याच्यानंतर ते सगळे रिपोर्ट वगैरे घेऊन परत मी झांबरे मॅडमकडे गेले आणि त्यांनी सुद्धा हे सांगितलं की पित्ताशयामध्ये खडे आहेत आणि त्यामुळे हा त्रास जो आहे तो होतोय। आतडे सुद्धा खूप फुगलेले आहेत, बरंच काही जे पण प्रॉब्लेम्स होते ते सगळं काही सांगितलं। लिव्हरचा प्रॉब्लेम सांगितला, लिव्हर पण बऱ्याच ह्याच्यामध्ये फुगलेलं आहे वगैरे, सगळं काही सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीने ट्रीटमेंट जी आहे ती चालू केली। पण मला जेव्हा हेच लक्षात आलं की पित्ताशयामध्ये खडे आहेत तेव्हा लक्षात आलं। त्याच्यानंतर मी म्हणजे बऱ्याचदा मी वाचलं होतं, बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं युट्यूबवरती की पित्ताशयामध्ये जेव्हा खडे होतात तेव्हा होमिओपॅथिकची औषधं जी आहे ती काम करतात, असं ऐकलं होतं, पाहिलं होतं, काय माहित नाही, पण माझ्या डोक्यात ती गोष्ट जी आहे ती येत होती। त्याच्यानंतर आमच्याच इथल्या एका होमिओपॅथिक डॉक्टरांकडे आम्ही गेलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, आता इथं कोणाचंही नाव मी घेत नाहीये, त्यांनी आम्हाला सांगितलं की 99% मी बरं करतो, ठीक करतो। सगळे रिपोर्ट वगैरे पाहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 99% हे बरं होतं, मी गॅरंटी देतो, असे बोलले। मग त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला। झांबरे मॅडमची औषधं वगैरे आम्ही बंद केली आणि त्यांची औषधं जी होती ती चालू केली
आणि खूप महाग होमिओपॅथिकची औषधं जी असतात ती खूप महाग असतात. ते 15-15 दिवसाला एक एक बॅच आम्ही घ्यायचो आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट जी आहे ती चालू झाली. साधारणतः 8 ते 9 महिने पुन्हा ही ट्रीटमेंट चालू होती, पण बरं वाटायचं, तात्पुरतं मला बरं वाटायचं, काही म्हणजे त्रास होत नव्हता जास्त काय. कदाचित अधूनमधून जर ऑइली खाण्यामध्ये आलं किंवा थोडंसं जे चपाती वगैरे खाल्ली तर त्रास व्हायचा, नाही असं नाही, पण तेवढा पूर्वी इतका त्रास होत नव्हता. आणि असं करत करत आमचे दिवस जे आहे ते पुढे ढकलत होते. साधारणतः 8-9 महिने यात पण गेले, म्हणजे ही पण औषधं मी 8-9 महिने खाल्ली. असं टोटल सगळे मिळून किती दिवस गेले असतील आमचे, 3 वर्ष तरी असेच गेले. 3 वर्ष पूर्ण झाले, त्रास होता अधूनमधून, चालू झाला की मग तेवढ्यापुरतं तेवढं हे सगळं काही चालूच होतं. असं साधारणतः 3 वर्ष उलटून गेली होती आणि मग नंतर आम्ही काय केलं, माझ्या मुलीचं ऍडमिशन दुसरीकडे झालं होतं आणि त्यामुळं आम्ही काय केलो की तिकडे आम्ही सुद्धा शिफ्ट झालो मुलीसोबत म्हणून, आणि तिथे आम्ही राहायला लागलो. पण एक दिवस असा आला की त्या दिवशी जो त्रास चालू झाला तो बंदच होत नव्हता, अजिबात बंद होत नव्हता. 2-3 तासामध्ये नेहमी काय व्हायचं की 2-3 तास गेले की त्रास जो आहे तो कमी व्हायचा, पण अख्खी रात्र गेली तरी सुद्धा त्रास कमी होत नव्हता. आणि मग आम्ही निर्णय घेतला की सोलापूरला यायचं आणि इथले जे स्पेशलिस्ट आहेत त्यांना आपण भेटू आणि त्यांच्याशी आपण बोलणं वगैरे सगळं काही करू, असा विचार केला. आणि म्हणजे या डॉक्टरांची माहिती तोपर्यंत आम्हाला खूप जणांकडून कळाली होती. म्हणजे जेव्हा होमिओपॅथिक औषधं चालू होती ना, तेव्हा या डॉक्टरांच्या संदर्भात माहिती मिळाली होती आणि आम्ही एकदा त्या पिरियडमध्ये एकदा येऊन पण गेलो होतो, भेटून गेलो होतो सरांना, म्हणजेच की स्वप्नील वाळके सरांना, जे की चितळे हॉस्पिटलमध्ये असतात आणि ते मॅग्नस हॉस्पिटल किनारा हॉटेल होडगी रोडला जे आहे ना तिथं पण असतात. तर त्यांना आम्ही भेटून गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला सर्जरीचाच उपाय सांगितला होता. काही उपयोग नाहीये, तुम्ही किती जरी होमिओपॅथिक औषधं घेतलात तरी पण खड्यांची जी साईज आहे ती खूप मोठी आहे, ऑपरेशन करावंच लागणार आहे, पित्ताशय तुमचं काढावंच लागणार आहे, असे बोलले होते. पण त्या पिरियडमध्ये मी काय केलं की पित्ताशय काढायचे म्हणजे खूप, म्हणजे असं मला थोडंसं टेन्शन आलं की मग पित्त तयार व्हायचं ही प्रोसेस, पचन व्हायची प्रोसेस, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी पुन्हा होमिओपॅथिक डॉक्टरांना भेटले आणि डॉक्टर असे बोलतायत म्हणून सांगितलं. तर ते पुन्हा एक आधार दिला, त्या सरांनी एक आधार दिला आम्हाला की काहीच गरज नाहीये, मी करतो बरोबर व्यवस्थित सगळं काही, ट्रीटमेंट योग्य करतो, कमी होऊन जाईल. परत आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि झाल्या गोष्टी काय, पुढे 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 टाइम गेला आणि खूप सारा त्रास पुन्हा एकदा एका दिवशी चालू झाला. ती वेळ अशी होती, माझे काका म्हणजे मावशीचे मिस्टर वारलेले होते पुण्यामध्ये आणि सगळे पाहुणे त्यांच्याकडे होते आणि मला हा त्रास जो आहे तो चालू झाला. मग आम्ही विचार केला की नाही, आता सोलापूरला जाऊन वाळके सरांना भेटणं कधी योग्य होईल, कारण की तिथले डॉक्टर जे आहेत तिथं सुद्धा आम्ही केलं होतं, जिथं आम्ही राहत होतो तिथं सुद्धा ट्रीटमेंट चालूच होत्या, म्हणजे आम्ही चौकशी केल्या होत्या. पण मला एक असा विश्वास बसला होता की वाळके सर जे आहे ते खूप साऱ्या सर्जरी त्यांनी केलेल्या आहेत आणि ते म्हणजे इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो की आता सर्जरी शिवाय पर्याय नाहीये, त्रास जास्तच वाढत चाललेला आहे आणि आता सर्जरी करायची, हा डिसिजन आम्ही घेतला. आणि त्याच्यानंतर मी तिथून सोलापूरला आले आणि सोलापूरमध्ये चितळे हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा सरांशी बोलणं झालं आणि सर परत मला अश्विनी हॉस्पिटलला पाठवून दिले की एवढा अचानक त्रास होतोय तर आपण अल्ट्रासाऊंड करू आणि पाहू की अल्ट्रासाऊंड 3-4 टेस्ट होत्या तिथे आणि त्या टेस्ट केल्या आम्ही. बऱ्याच महागाच्या टेस्ट होत्या, सगळ्या काही टेस्ट ज्या आहेत त्या केल्या त्या दिवशी आणि एकाच दिवसामध्ये सगळे रिपोर्ट त्यांनी दिले. आम्हाला परत जायचं होतं, तर सगळे रिपोर्ट आम्हाला दिले हातामध्ये आणि रिपोर्ट सरांना दाखवले. तर तेव्हा सर बोलले की एक खडा जो आहे तो पाईपमध्ये अडकलेला आहे, त्यामुळं हा जो त्रास आहे तो इतका होतोय. तर पर्याय काहीच नव्हता, एमर्जन्सीमध्ये मला ऍडमिट करावं लागलं. सगळे पाहुणे जे होते ते तिकडे होते, माझ्या माहेरचे जे पण सगळे होते ना तिकडे होते, माझ्या मावशीचे मिस्टर वारले होते तिकडे होते. दुःखाचं वातावरण होतं, त्यामध्ये हे सगळं काही चालूच होतं माझं आणि फोनशी सगळ्यांशी संपर्कामध्ये होतो. पण तरी ना पाहिजेच होतो कोणीतरी सोबत, पण तरी म्हणलं की नाही, आता सर्जरी शिवाय पर्याय नाही, तुम्ही आताच्या आता ऍडमिट व्हा आणि सर्जरी करू आपण. आणि सगळं काही ते दिसत होतं. आम्ही जे अश्विनी हॉस्पिटलमध्ये जे रिपोर्ट म्हणजे ज्या टेस्ट केल्या होत्या त्याचे जे रिपोर्ट्स होते ते सगळं काही समजावून सांगितलं आम्हाला सरांनी. आणि यामुळे इतका अचानक त्रास वाढलेला आहे, खूप त्रास होतात, बसायला सुद्धा जमत नव्हतं, खूप त्रास होत होता. आणि त्या सगळ्या रिपोर्ट ज्या आहेत त्या घेईपर्यंत सुद्धा असं दम निघत नव्हता की कसं तरी करून हे अगोदर हा त्रास जो आहे तो कमी केला पाहिजे असं वाटत होतं. तर
रिपोर्ट सरांनी पाहिले, स्वप्नील बाळके सरांनी, आणि त्याच्यानंतर सांगितलं ऍडमिट व्हायचं आणि एमर्जन्सीमध्ये आपल्याला ते काही करावं लागणार आहे. तर त्या रात्री आम्ही ऍडमिट झालो. दुसऱ्या दिवशी जे खडे वगैरे अडकलेले होते ते काढणार होते, तिथं दुसरा पाईप टाकणार होते, पित्ताशयाची नलिका जी असते तिथं दुसरा पाईप टाकणार होते, बसवणार होते, आणि ती जी सर्जरी होती ती करायची होती. तर त्याप्रमाणे सगळं काही सरांनी केलं. तोपर्यंत माझी आई वडील वगैरे सगळे काही आले हॉस्पिटलला, तिकडला आवरून सगळं काही, आणि सर्जरी साठी घेऊन गेले. झाली सगळं काही सर्जरी वगैरे, आणि सर्जरीच्या पिरियड मध्ये सांगते, म्हणजे मी आतमध्ये खूप डॉक्टरांना म्हणजे घाबरत होते, पण हे जे पण झालं होतं तोपर्यंत थोडीशी भीती गेली होती. पण इंजेक्शन, हे सलाईन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आणखीन पण भीतीदायक होत्या, आणि घाबरून मी तिथल्या स्टाफशी, म्हणजे जे सर्जरी करणारा स्टाफ जो असतो तिथं अगोदर तयारी वगैरे करत होता, त्या स्टाफशी मी बोलत होते, बडबड करत होते की व्यवस्थित करा, असं तसं सांगत होते मी. आणि त्याच्यानंतर सर वगैरे आले आणि म्हणजे लगेच मी बेहोश झाले. कसं झाले मला एवढं आठवत नाही, पण बेहोश होताना असे कुठेतरी मी चालले अशी वाटत होतं, आणि त्याच्यानंतर कुठेतरी स्टॉप झाले काहीतरी, म्हणजे जाणवत होतं मला कुठेतरी काहीतरी स्टॉप झाले. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले तेव्हा मला थोडंसं लक्षात येत होतं की मला बाहेर आणलं जातंय. आणि तेव्हा मी समोर सर्वांना बोलत बडबड करत होते, नुसती बडबड करत होते की सर्जरी झाली का, माझी मुलगी कुठे आहे, माझे मिस्टर कुठे आहेत, माझे आई वडील कुठे आहेत, हे बडबड बडबड कंटिन्यू बडबड, खूप जास्त बडबड, म्हणजे नॉन स्टॉप. म्हणजे असं माझा घसा जो आहे तो कोरडा पडतोय असं मला जाणवत होतं, तरी पण माहित नाही का इतकी बडबड करत होते. पण असं नंतर मी सरांना विचारलं की एवढी बडबड का करत होते, तेव्हा सरांनी सांगितलं की ज्या झोन मध्ये तुम्ही गेलेला होता त्यातूनच तुम्ही परत येताना त्याच झोन मध्ये पुन्हा आलात, आणि ती बडबड म्हणजे सर्जरीच्या अगोदर जी तुम्ही बडबड कंटिन्यू करत होता तीच बडबड पुन्हा सुद्धा तुमची कंटिन्यू राहिलेली आहे, बाकी काही नाही आहे एवढं बडबड. म्हणजे काही पेशंटना असं होतं, ते नॉर्मल आहे असे बोलले. तेव्हा कुठं समाधान वाटलं. खूप बडबड केली अशी मुलीने पण सांगितलं, आई वडिलांनी सांगितलं, मिस्टरांनी सांगितलं, तिथल्या स्टाफनी सांगितलं की एवढी बडबड मी केलेली होती. कंटिन्यू घाबरत होते की घसा कोरडा वगैरे पडेल, खोकला वगैरे लागेल म्हणून. तर हे सगळं काही झालं, आणि तिथं मला एक पाईप टाकला. तो खडा जो होता तो मोठा खडा काढला, पाईप टाकला तिथे, आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्याचा पिरियड मला दिला की हे पाईप जे आहे ते 1.5 महिन्यानंतर काढू, नाही म्हटलं तर आपलं पित्ताशय अगोदर काढू, पाईप नंतर काढू, असं त्यांनी सांगितलं सरांनी. आणि त्याच्यानंतर जी पण प्रोसेस होती ती झाली. 2 ते 3-4 दिवसाचा वेळ मी तिथेच होते, कारण की उलट्या चालू झाल्या मला परत. जेव्हा सर्जरी झाली त्याच्यानंतर उलट्या चालू झाल्या. साधारणतः 6-7 तासानंतर उलट्या चालू झाल्या. साधारणतः 4 ते 5 दिवस मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये मला राहावं लागलं. तर सर्जरी झाली त्याच्यानंतर 4-5 तासानंतर मला असं जाणवत होतं की आयसीयू मध्ये होते तरी सुद्धा अंगातून माझ्या पाणी पूर्ण घाम जात होता आणि गरम होत होतं, खूप सारं गरम होत होतं. काय होत होतं काही माहित नाही. पण हे का सांगते सगळं, जर अशी वेळ यदा कदाचित कोणावरती आली तर घाबरून जाऊ नये. हे या गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत. डिटेल कोणी सांगत नाही, माहित नसतं आपल्याला, पण मी सुद्धा घाबरलेली होते. त्यामुळं थोडंसं काय होईना तुम्हाला अगोदर माहिती असावी यामुळे सांगते. आणि जर समजा मी सुरुवातीला जेव्हा सरांकडे आले होते जेव्हा मला सरांनी सांगितलं होतं की ही सर्जरी करायची आहे, करावीच लागणार आहे, जेव्हा सांगितलं होतं ना तेव्हा जर केली असती ना तर 3 सर्जरी मला करायची गरज पडली नसती. त्या एका सर्जरीमध्ये सगळं काही 3 दिवसात मी फिट होऊन घरी गेले असते. पण चूक झाली कुठे की मी टाइम घालवला, वेळ घालवला, आणि त्याच्यामुळं पित्ताशय जे होतं ते खड्यांनी भरलं होतं आणि खूप किचकट काही झालं होतं, आणि त्यामुळं 3 सर्जरी जी आहे ती वेळ आली. तर बघा, डिस्चार्ज मिळाला, घरी गेले. घरी गेल्यानंतर सुद्धा खूप त्रास जो आहे तो, म्हणजे पाईप होता मध्ये, तर त्यामुळे खूप त्रास होत होता त्या पाईपमुळं. आणि नंतर काय झालं की 1.5 महिना काढला आम्ही. 1.5 महिन्याच्या अगोदर 4-5 दिवस अगोदरच मला पुन्हा त्रास चालू झाला. पुन्हा त्रास का चालू झाला माहित नाही, पण त्रास चालू झाला आणि पुन्हा आम्ही एमर्जन्सीमध्ये आम्हाला ऍडमिट व्हावं लागलं, आणि सरांनी पित्ताशय जे आहे ते काढलं. एकदम व्यवस्थित झाली सर्जरी वगैरे, पण अर्ध्या तासाच्या सर्जरीला 3.5 तास लागले. आणि हे 3.5 तास बाहेर जेवढे पण माझे नातलग होते, माहेरची जी पण मंडळी होती ना, त्यांच्यासाठी खूप वाईट होती, कारण की अर्ध्या तासाची सर्जरी म्हणून 3.5 तास लागलेले आहेत. खूप सारे म्हणजे खूप भिलेले होते सर्वजण.
आणि जो तो बाहेर येत होता, म्हणजे ऑपरेशन थिएटर मधून आजूबाजूला येणं जाणं चालू होतं बऱ्याच जणांचं. तर प्रत्येकांना हे विनंती करत होते, काय झालं काय झालं, आणि त्यांना सुद्धा माहित नव्हतं बहुतेक काय चाललंय आतमध्ये. तर 3.5 तासाची सर्जरी झाली आणि डॉक्टरांनी असा डिसिजन घेतला होता की जे होल पाडून, म्हणजे पोटावरती ज्या अलीकडे होल पाडून जे ऑपरेशन करतात, सर्जरी करतात, आतून तोंडातून कॅमेरा वगैरे सोडून आणि साईडला पोटातून होल पाडतात, ती सर्जरी करण्याऐवजी कट करून, म्हणजे पित्ताशय काढण्यासाठी कट मारावा लागेल आणि तिथून आपल्याला पित्ताशय काढावं लागेल, इथपर्यंत आले होते. पण स्वामींची कृपा, 5 मिनिटाच्या फरकामध्ये सगळं काही ओके झालं आणि सर्जरी जी आहे ती होल पाडून जी असती त्या पद्धतीने सर्जरी आपली झाली. अलीकडे त्या पद्धतीने करतात. तरी त्रास तर आहेच आहे, असं नाही की त्रास नाहीये, त्रास तर आहेच. पण सर्व ताईंना सांगते, जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा सर्जरी केलं तर ना, म्हणजे असं आता आपला गैरसमज असा झालेला आहे की सर्वच डॉक्टर विनाकारणच सर्जरी करतात, विनाकारणच सगळं काही करतात, पैसे काढण्यासाठी करतात. पण सर्वच्या सर्व डॉक्टर तसे नाहीयेत. थोडा तरी विश्वास ठेवावाच लागणार आहे. आणि एकाच डॉक्टरांना नाही तर 3-4 जणांकडे आपण म्हणजे जायचं, तिथे चौकशी करायची. जर सर्वांनी तेच सांगितलं तर मग त्या पद्धतीनं जाणं कधीही योग्य. हा मला त्रास झालाय, तुम्हाला होऊ नये अशीच इच्छा आहे, म्हणून हे सगळं काही सांगते. तर सेकंड सर्जरी झाली. खूप दिवस आयसीयू मध्ये राहावं लागलं, कारण की रिकव्हरी अशक्त विकनेस खूप होता आणि नेहमी चक्कर यायची, बरंच काही काही चालूच होतं. आणि साईडनं एक पाईप घातला होता, जे की पोटातून घाण जी आहे ती त्या पिशवीमध्ये पडायची. नाकातून पाईप होता, युरिनचा पाईप होता, सगळे काही पाईप होते. खूप म्हणजे खूप त्या पिरियडमध्ये सिच्युएशन जी आहे ती क्रिटिकल झाली होती माझी. आणि सर जे आहेत, स्वप्नील वाळके सर जे आहेत, मला माहित नाही त्यांचं नाव घेतलं पाहिजे न घेतलं पाहिजे, पण माझ्या म्हणजे मी काही अनुभवलेलं आहे ते तुमच्याशी शेअर करते. स्वप्नील वाळके सर जे आहेत ना, खरंच एवढे एक्सपर्ट आहेत, एवढे हुशार आहेत की प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित हँडल केली त्यांनी आणि सगळं काही ओके केलं. थोडासा वेळ लागला मला रिकव्हरीला, पण एकदम छान सगळं काही झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर पाईप नव्हता, म्हणजे मला असं वाटलं की तो पाईप अगोदर जो घातलेला होता स्ट्रेंथ ती काढलेली आहे असं वाटलं, पण मला डिस्चार्ज देताना कळालं की ती पाईप जी आहे ती काढलेली नाही. ऑलरेडी एवढा टाइम झाला होता सर्जरीसाठी, त्यामुळे ती पाईप आणखीन पोटामध्ये आहे. पुन्हा एकदा आपल्याला ऍडमिट व्हायचं आहे आणि ती पाईप जी आहे ती काढायची आहे. तुम्हाला इथं मी फोटो वगैरे दाखवेन अशा पद्धतीच्या. स्प्रिंग एक आहे, ही पाईप एक आहे, अशा पद्धतीचे तुम्हाला दिसतं इथं फोटोमध्ये. या पद्धतीचे पोटामध्ये साधारणतः 3 ते 3.5 महिने हे सगळं काही पोटामध्ये होतं. 3.5-4 महिने बहुतेक. ते 4 महिने जवळपास ते सगळं काही पोटामध्ये होतं. आणि त्रास तर होतच होता, चालूच होता, पण पूर्वीपेक्षा खूप कमी, कारण की पेनकिलर वगैरे सगळं काही चालू होतं, औषधं चालू होती. आणि त्याच्यानंतर परत आम्हाला डिस्चार्ज मिळाला, परत आम्ही घरी गेलो. परत 1.5 महिन्यानंतर, मग त्यानंतर जास्त नाही झाला, इतका नाही झाला, पूर्वी जेवढा होत होता तितका नाही झाला. परत आम्ही 1.5 महिन्यानंतर हॉस्पिटलला आलो, परत ऍडमिट, परत सगळी प्रोसेस जी आहे ती झाली, सगळं काही व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर परत डिस्चार्ज होऊन आम्ही घरी गेलो. तर थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बऱ्याच काही प्रोसेस आहेत, खूप सगळं काही. टेस्ट ज्या आहेत त्या खूप साऱ्या टेस्ट, म्हणजे खूप, म्हणजे वैतागलो होतो आम्ही टेस्टना, कारण की एक झालं की दुसरा प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा, दुसरा झाला की तिसरा प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा. एक तर टेस्ट अशी होती जी नसमधून एक सलाईन लावलेली आणि टायमामध्ये 1 मिनिटामध्ये 80 ml इतक्या स्पीडने ते औषध जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये जात होतं. आणि ते सगळं काही MRI मध्ये वगैरे सगळं काही काय माहित नाही, पण ते सगळं काही चेक करत होते की कुठं जखम वगैरे ते नाही ना. पाईप जेव्हा घातला होता त्याच्यानंतर काही जखम तर झालेली नाही आतल्या साईडनं, म्हणून ते चेक करण्यासाठी ती जी टेस्ट होती ना ती महाभयंकर होती. कारण की जेव्हा ती टेस्ट करत होती तेव्हा पूर्ण डोक्याला वगैरे मुंग्या येत होत्या आणि अंग असं एकदम हिट गरम गरम झालं होतं. ती टेस्ट जी होती ती खूप डेंजर होती असं मला तरी वाटतं. आणि ती टेस्ट झाल्यानंतर सगळं काही नॉर्मल आहे म्हणून कळालं सरांना, आणि सगळ्या सर्जरी ज्या आहेत त्या व्यवस्थित पार पडल्या. आणि हे एका छोट्याशा चुकीमुळे आपण झालं असं म्हणू शकतो. तेव्हाच्या तेव्हा जर पहिली सर्जरी करून घेतली असती तर या 3 गोष्टी ज्या आहेत त्या वाचल्या असत्या, तो वेळ वाचला असता आणि 3 दिवसामध्ये मला डिस्चार्ज मिळून मी घरी ठणठणीत होऊन आले असते. तर या सर्जरी झालेल्या आहेत, थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. खूप सारी प्रोसेस आतमध्ये आहे, बऱ्याच गोष्टी अधूनमधून जर सांगायची वेळ आली तर सांगेन. हे सगळं काही डिटेल सांगण्याचा उद्देश काय, जर तुम्हाला कोणाला असा प्रॉब्लेम असेल आणि डॉक्टर सांगत असेल की सर्जरी करा, त्यांचं काही नाही चाललं ते सांगायचं सांगतात, करायचं न करायचं तुमच्यावरती डिपेंड असतं.
पण जर ते खरंच सांगत असतील की आवश्यक आहेच, तर आवश्यकता असेल तर तुम्ही नक्कीच तिथं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं. जर विश्वास बसत नसेल तर दुसऱ्या डॉक्टरांकडे जावं, तिथं चेक करावं, ते काय बोलतात ते ऐकावं आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्यावा. वेळ घालवून खूप काही क्रिटिकल करून घेण्यापेक्षा पटकी झट आपण तिथल्या तिथं केलेलं कधीही बरं असतं. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या टळतात. यामध्ये खूप सारा पैसा, खूप सारे टेस्ट होते, त्यामध्ये पैसा वगैरे सगळ्या गोष्टी, मानसिक त्रास म्हणजे बघा आयसीयू मध्ये असताना बराच दिवस वेळ गेला आणि त्याच्यामध्ये जे टेन्शन असतं की एवढा वेळ का जातोय, नॉर्मलची सर्जरी आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित व्हायला पाहिजे होत्या, इतका वेळ का जातो, हे सगळं काही डोक्यामध्ये जे टेन्शन असतं ना ते खूप काही त्रासदायक असतं. त्या सगळ्या पासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर वेळेवरती डॉक्टर काय सांगतात त्याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. मध्यंतरी एका मुलीने 22 ते 23 वर्षाची मुलगी होती, तिने मला फोन केला होता की ताई तुमचं बहुतेक पित्ताशय काढलेला आहे आणि मला पण हाच त्रास आहे, डॉक्टर मला सुद्धा सर्जरी सांगतायत, मी टाळाटाळ करते, काय करावं, करावं का नको. तेव्हा मी तिला सरळ सांगितलं तू दुसऱ्या डॉक्टरांकडे भेट, तिसऱ्या डॉक्टरांना पण भेट आणि जर सर्वजण हेच सांगत असतील तर आत्ताच्या आत्ता सर्जरी करून टाक. सॉरी. कारण जास्त वेळ घालवण्यामध्ये काहीच उपयोग नाहीये. जेवढं होता होईल तेवढं लवकर. आणि बघा त्यावेळेला जर आपण सर्जरी केली तर वेळ वाचतो, पैसा वाचतो, पैसा सुद्धा नंतर खूप जातो, वेळ वाचतो, पैसा वाचतो, शिवाय मानसिक त्रास जो आहे तो वाचतो आणि आपल्या शरीराला दुखापत जी जास्त होणारी असते बघा, आपलं शरीर जरी औषधं वगैरे शरीरामध्ये जाणार म्हणलं तर ते सुद्धा त्रासच आहे. आणि हा त्रास, या सगळ्या त्रासापासून जर वाचायचं असेल तर जे डॉक्टर सांगतात ते त्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं, ते पूर्णपणे फॉलो करायचं आणि त्या पद्धतीनं पुढच्या स्टेप ज्या आहेत त्या घ्यायच्या. तर एक मुलगी भेटली होती, सांगितलं जे आत्ताच की 22 वर्षाची होती आणि तिला सुद्धा पित्ताशयाचा म्हणजे पित्ताशयामध्ये खडे होते आणि ती टाळाटाळ करत होती. तिने डायरेक्ट कॉल केला होता, कारण की आजकाल नंबर माझे सगळे म्हणजे व्हॉट्सअप नंबर जो आहे तो सर्वांकडे आहे, जे पण आपले सबस्क्रायबर्स वगैरे आहेत त्यांच्याकडे आहे. आणि तिने कॉल केला की ताई तुझं पित्ताशय काढलेलं आहे का, पित्ताशयामध्ये खडे होते का, कदाचित व्हिडिओमध्ये बोलण्यामध्ये आला असेल माझ्या. तर मी म्हणलं हा होते, तर मला सुद्धा असं सांगितलेलं आहे आणि मी करू का ऑपरेशन, नको, मला खूप टेन्शन येते की पित्ताशय काढल्यानंतर. तिचा मेन प्रॉब्लेम म्हणजे तिच्या आईचा आणि तिचा मेन प्रॉब्लेम काय होता की पित्ताशय काढलं की गर्भाशय म्हणजे गर्भधारणा होत नाही असं तिचं म्हणणं होतं, त्या मुलीचं पण आणि तिच्या आईचं पण, कारण की तिला कोणीतरी असं सांगितलं होतं. तर पित्ताशय हा भाग वेगळा आहे आणि गर्भाशय भाग वेगळा आहे, त्यामुळे याचा काही संबंध नाहीये. पित्ताशय जरी काढलं तर गर्भाशयाला काही प्रॉब्लेम होत नाही. गर्भाशय काढण्याची प्रोसेस जी आहे ती वेगळी आहे आणि हे पित्ताशय काढण्याची प्रोसेस जी आहे ती वेगळी आहे. त्यामुळं तुमचं पित्ताशय जरी काढलं तर गर्भाशयाला काही प्रॉब्लेम होत नाही. गर्भधारणा वगैरे जी आहे ती पुन्हा होत असते. त्यामुळे बिनधास्त होऊन, आजकाल बघा अगोदर कसं लेडीजचं थोडंसं वय जास्त झालं, वजन वाढलं की पित्ताशयामध्ये खडे व्हायचे, पण आजकाल लहान मुलांना सुद्धा पित्ताशयामध्ये खडे जे आहेत ते होतात. त्यामुळं अगोदरचं हे सगळं काही सोडून, म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की डॉक्टर खोटं सांगतात की एवढ्या छोट्याशा मुलाला कसं काय पित्ताशयामध्ये खडे होतात वगैरे असं सांगतात. तर आजकाल सर्वांनाच म्हणजे जवळपास 10, 15, 12, 14 वर्षाच्या मुलींना सुद्धा पित्ताशयामध्ये खडे होत आहेत. आणि मी पाहिलं सुद्धा आहे की 12-13 वर्षाच्या मुलांना सुद्धा पित्ताशयामध्ये खडे होते, म्हणजे पेशंट तसे तिथे आलेले होते. त्यामुळं असा विचार अजिबात करू नका की लहान मुलं आहे त्याला पित्ताशयामध्ये खडे होण्याची शक्यता खूप कमी असते, असा विचार अजिबात करू नका. तर जे डॉक्टर सांगतात ते नक्की फॉलो करा. तर बघा इथं मला सांगायचं आणखीन आहे, डॉक्टर स्वप्नील वाळके सर सोलापूरचे चितळे हॉस्पिटलमध्ये असतात आणि मॅग्नस हॉस्पिटल, किनारा हॉटेलच्या समोर जे हॉस्पिटल आहे मॅग्नस हॉस्पिटल, तिथे ते असतात. तर एवढे एक्सपर्ट आहे सगळ्या गोष्टींमध्ये की लगेच त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींवरती उत्तर आहे, इलाज आहे, सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे ते हँडल व्यवस्थित करतात. अख्खा दिवस हॉस्पिटलमध्ये असतात, इकडून तिकडे तिकडून इकडे त्यांचं चालू असतं. बिनधास्त राहा. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एकदा नक्की भेटू शकता तुमच्या स्वतःच्या जिम्मेदारीवरती. तर बघा, म्हणजे हे का सांगते की योग्य वेळी योग्य डॉक्टर मिळणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्याला माहिती नसते काही आणि त्यामुळे आपण चुकीच्या डॉक्टरांकडे वगैरे जातो आणि आपल्याला खूप सारं नुकसान जे आहे ते सोसावं लागतं. त्यामुळे सांगते
जर कुणाला असा त्रास होत असेल तर तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता. हे कुठलंही प्रमोशन वगैरे नाहीये, जे मन सांगते तेच बोलते मी तुम्हाला. आणि तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की आपलं मेन चॅनल ची कॅटेगरी काय आहे, आणि तिथं सुद्धा मी कुठलंही पेड प्रमोशन वगैरे करत नाही. आणि अशा मोठ्या डॉक्टरांचं पेड प्रमोशन करायची तर म्हणजे माझी तर म्हणजे हे पण नाहीये. तर फक्त तुम्हाला फायदा व्हावा, तुम्हाला योग्य डॉक्टर मिळावा यासाठी सांगते की स्वप्नील वाळके सर, तुम्ही गुगलवरती वगैरे सर्च करून त्यांचे रिव्ह्यू वगैरे पण पाहू शकता आणि चेक करू शकता सगळं काही. तर हे आहे असं, आणि हे सगळं काही मला माझ्याशी झालेलं आहे गेल्या 8 महिन्यामध्ये. आता सांगू शकते की 99% मी एकदम ओके आहे, फिट आहे. आणखीन 1% का म्हणते की पाठ जी आहे ती आणखी थोडीशी दुखते, कदाचित विकनेस असेल काय असेल, पण थोडीशी पाठीमध्ये त्रास आहे, बाकी काही नाहीये. मी एकदम ठणठणीत सगळं काही काम वगैरे चालू आहे. तुम्ही तर व्हिडिओमध्ये आपल्या सोलापुरी ताई या चॅनलवरती जे व्हिडिओ आहे त्यावरती तुम्ही पाहू शकता, एकदम ठणठणीत आहे. आणि 3 महिन्याचा पिरियड घ्यायचं हेच कारण होतं. 3 महिन्यानंतर मी तुम्हाला सांगेन बोलले होते की कोणती सर्जरी झाली आहे, कुठे झाली आहे, कशी झाली आहे, सगळं काही 3 महिन्यानंतर सांगेन असं म्हणले होते. त्यामागचा उद्देश हाच होता की एकदम फिट झाल्यानंतर आपला अनुभव आपण शेअर करावा सर्वांशी, हा उद्देश होता. आणखीन एक महत्वाची गोष्ट बघा, बऱ्याच ताई व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे करून विचारायच्या, कॉल करायच्या. माझ्या मुलीकडे मोबाईल होता आणि तेव्हा विचारायच्या की तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात आणि आम्ही येतो तुम्हाला भेटायला वगैरे, बरंच काही विचारायच्या. आणि बऱ्याच ताई प्रामाणिकपणे सुद्धा म्हणायच्या की आम्हाला भेटायचंय ताईला वगैरे, पण आम्ही कोणालाही हॉस्पिटलचा पत्ता दिला नाही, किंवा आम्ही कोणालाही कोणत्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे सांगितले नाही. आम्ही कोणालाही कुठे ट्रीटमेंट चालू आहे, पुण्यामध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे, हे सुद्धा सांगितलेलं नाहीये. कारण का बघा, यामागचं कारण मी अगोदर मुलीला पण सांगितलं होतं, मिस्टरांना सांगितलं होतं, सगळ्या पाहुण्यांना पण सांगितलं होतं माझ्या माहेरकडच्या, की कोणालाही सांगू नका की माझी सर्जरी कुठं चालू आहे, ट्रीटमेंट कुठं चालू आहे. कारण का माहितीये का, तुमच्यावर काही लोक, म्हणजे तुमचा जर काही लोक द्वेष करत असतील तर ते कुठल्याही पातळीला जाऊ शकतात, तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुमचा अंत करण्यासाठी म्हणा, काही करू शकतात तुम्हाला. म्हणजे विनाकारण हा त्रास वाचावा, या गोष्टी वाचाव्या यासाठी मी कोणालाही हॉस्पिटलचं नाव सांगितलेलं नाहीये. म्हणजे आता समोरची व्यक्ती तुम्ही मान्य आहे, तुम्ही प्रामाणिकपणे मला विचारताय, पण समोर कोण बोलतंय हे सुद्धा माहित असणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आम्ही कोणालाच हॉस्पिटलचं नाव सांगितलं नाही किंवा काही सांगितलं नव्हतं. कारण की आजकाल पैशाच्या जोरावर खूप काही गोष्टी करता येतात, त्यामुळं ती मनामध्ये भीती आहे की उलट काही घडू नये, काही गोष्टी ज्या आहेत त्या वाचाव्या. म्हणजे सिक्युरिटीसाठी आम्ही कोणालाही त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं नाही, डॉक्टरांचं नाव सांगितलं नाही, किंवा कुठं सर्जरी चालू आहे हे सुद्धा सांगितलेलं नाहीये. तर नंतर मग रील वगैरे ठेवल्यानंतर किंवा स्टेटस ठेवल्यानंतर व्हॉट्सअपला बऱ्याच जणांनी कॉल्स वगैरे केले, ओळखीच्या लोकांनी. आणि म्हणजे झालं, बरंच काही काही गोष्टी झाल्या. पण यामध्ये एक गोष्ट कळाली की ज्या लोकांना आपण आपलं समजतोय ती लोक अशा अडचणीच्या वेळेमध्ये आपली नसतात, हे कळालं. कारण की महत्वाचं ते नाही की आपण कोणाला आपलं समजतोय, महत्वाचं आता लक्षात येते की महत्वाचं हे आहे की आपल्याला कोण आपलं समजतंय. आपण कोणाला आपलं समजतोय हे महत्वाचं नाही आयुष्यामध्ये, हे लक्षात आलं. आणि त्यानंतर अशा वेळेमध्ये हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा संकटाच्या वेळेमध्येच कळतात की कोण आपलं आणि कोण परक. त्यामुळे ज्या पण गोष्टी झाल्या त्या चांगल्यासाठीच झाल्या, कारण की विनाकारण कुणाच्या मागे पळण्यामध्ये, कोणाची विनाकारणची नाती जपण्यामध्ये काहीही उपयोगाचं नाहीये. आपला हा टाइम वेस्ट आहे. त्यामुळं एवढी गोष्ट तर कळाली की विनाकारण नाती जपण्याचा अट्टाहास जो आहे ना, तो बंद केला पाहिजे. की एक कॉमन सेन्स आहे की एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल, मरणाच्या उंबरट्यामध्ये जर असेल, तर त्याला आपण बघायला जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, बाकीच्या गोष्टी सोडून. आणि असं तर काही नव्हतंच की मी सगळ्याशी भांडण वगैरे केले, असं काहीच विषय नव्हता. तरी सुद्धा तुमच्याकडे पैसा भरपूर असेल पण तुमची मनं जी आहेत ना एकदम छोटी छोटी आहेत, आणि माझ्याबद्दल तुमचा द्वेष आयुष्यभर राहील हे कळालं मला असं वाटायचं की आपण प्रेमाने राहिलं तर समोरच्या व्यक्ती पण प्रेमानेच राहतील, पण हा माझा गैरसमज जो आहे ना तो दूर झाला. आणि खूप जणांना, म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला विचारा की किती जणांना आम्ही किती प्रॉब्लेम्स मध्ये साथ दिली. आम्ही नवरा बायकोने किती मोठ्या मोठ्या संकटाच्या वेळेस तुम्हाला साथ दिलीये, कशा पद्धतीने आम्ही खंबीरपणे तुमच्या सोबत उभं राहिलोय. आणि तुम्ही साधा फोन नाही का साधी चौकशी नाही, गावातली लोक चौकशी करतात कुठे आहे काय आहे,
गावातल्या लोकांना माहित होतं, पण तुम्हाला माहित नाहीये. चॅनल आहे माहित आहे, चॅनल वरती नजर आहे तुमची, हे पण मला माहित आहे, तरी सुद्धा तुम्हाला अशा गोष्टी कळत नाहीत. ज्या कळायला नको त्या गोष्टी लगेच कळतात, पण अशा गोष्टी कळत नाहीत. त्यामुळं मला आता कोणीच नाहीये. काही मोजकी नाती जी माझ्या वाईट वेळेमध्ये होती ती माझ्यासोबत असतील. यानंतर माझा आणि या अशा स्वार्थी लोकांचा काही संबंध नाहीये. एक नातं वाटत होतं की येईल म्हणून, म्हणजे आता तरी येईल, सगळं काही झाल्यानंतर, मी घरी आल्यानंतर. परवाच येऊन गेली ती व्यक्ती. असं वाटायचं मनामध्ये कुठून तर की हा, हे सगळे वेगळे आहेत आणि ही एक व्यक्ती थोडीशी वेगळी आहे असं वाटायचं. पण ती व्यक्ती सुद्धा त्यांच्याच मध्ये सामील आहे हे कळालं. जेव्हा तुमचा संसार उद्ध्वस्त होत होता, तुमचा संसार बर्बाद होत होता, तेव्हा आम्ही खंबीरपणे तुमच्या सोबत होतो. घरातल्या कुठल्याच व्यक्तीला वाटत नव्हतं की तुमचा संसार टिकून राहावा. जाऊ दे, आमचा कळकाट घेतलाय त्या बाईने, आमचा कळकळाट घेतलेला आहे त्या बाईने, आमच्या मुलाला आमच्यापासून दूर केलेला आहे, आमच्या भावाला आमच्यापासून दूर केलेला आहे, म्हणून शिव्या शाप देणारी लोक, ती लोक तुम्हाला आज चांगली वाटतात. खूप म्हणजे असं वाटतं मनातून की खरंच किती स्वार्थी दुनिया आहे, किती अशा वेळेस सुद्धा. आणि आपण त्या व्यक्तींसाठी वेळ वाया घालवतोय, आपण त्या व्यक्तीसाठी नको तितकं करतोय, सगळ्यांशी वाकडं घेतोय. एखाद्या लेक माणसाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी खंबीरपणे, दोघंच्या दोघं खंबीरपणे, माझ्या नवऱ्याने तर किती वेळा भांडणं सहन केली सगळ्यांची, फक्त तुमचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, तुझा संसार तुटू नये म्हणून. आणि तू सुद्धा येऊन अशी निघून गेली. इथं आल्यानंतर तरी नुसतं चौकशी तरी करायची कोणाकडे, किंवा येऊन तरी जायचं का? पण तुझ्यावरती अपेक्षा जास्त होती आणि तू सुद्धा त्याच लोकांमध्ये सामील आहे हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आता अपेक्षा म्हणजे चुकीचं आहे माझा अपेक्षा ठेवणं तुझ्याकडून, पण तरी काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या मी माझं एक असं, माझा एक स्वभाव असा आहे की चांगल्या गोष्टी मी लक्षात ठेवते. जी चांगली वेळ आपण घालवली आहे ती लक्षात ठेवते. आणि त्यामुळं कदाचित असं वाटत होतं की येईल ती व्यक्ती आपल्यापर्यंत, आणि ती गेली निघून, येऊन बाकीच्यांशी भेटून वगैरे निघून गेली. आणि तेव्हा मग कळालं की नाही, आपण चुकीचंच आहोत, आपणच चुकीचं आहोत सगळ्या बाबतीत. ये क्या बोल